तर भावांनो आणि भावांच्या बहिणींनो, तर आम्ही आज निघालात बघा राजूभाईच्या सासरवाडीला म्हणजे चारदरीला। तर मित्रांनो आम्हाला जायला ही बगी होती बघा राजूभाई। मग काय मित्रांनो निघालात गावाच्या बाहेर बी गेला नाही की आम्हाला भेटला आमचा पबजी किंग, विषय वर्ल्ड पबजी प्लेयर इस नाम से माना जाता है। मग काय मित्रांनो आम्ही बी चलत सगळ्या गावाला सांगत होतो आम्ही चाललो म्हणून गावाच्या बाहेर। मग काय मित्रांनो आम्ही आलात बी चलत वडवणीच्या जवळ मस्त तळ्याचं पाणी बिणी बघितलं आणि तर चलत आपल्या हनुमंताचं घेतलं दर्शन। मग काय मित्रांनो लगेच वडवणीमध्ये आला तिथं सोमनाथ हॉटेल पाशी आपल्या राजूभाईचा मेहना थांबलेला होता। गेला तिथं लगेच साईडला गाडी लावून काय गेलो त्या हॉटेल पाशी त्यांची भेट वगैरे घेतली, त्यांनी चहा वगैरे पाजला। मग काय मित्रांनो चहा वगैरे पेलत गेले निघालो चिंचवण रोडकडे। मग काय मित्रांनो लगेच निघालात आम्ही वडवणीच्या बाहेर चिंचवण रोड। बघा इथं 15 दिवस झालं पाऊस नाही तरी पण कसले पाण्याचे ढवत रोडवर। मग काय मित्रांनो निघालात पुढं तसं मित्रांनो मला उन्हामुळे कुठं बाहेर हिंडू वाटत नव्हतं, पण राजूभाईने जरा आग्रह केला, चल म्हणले आपला तुझा व्हिडिओ पण होईल एक। मग काय मित्रांनो वडवणीच्या बाहेर निघालात की रेणुका माताचं दर्शन वगैरे केलं। तर मित्रांनो हे खूप भारी देवस्थान आहे। तर मग भावानो निघाला तिथून, इथून पुढे आम्हाला खूप डोंगरच भेटणार, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर मग मित्रांनो पुढे गेला की रस्त्यात भेटला आम्हाला आमच्या गावचा भाड। गेलो होतो म्हणला सासरवाडीला चाललो आता गावाकडे, बरं म्हणलं जाय मग दमानी। मग मित्रांनो तिथून थोडं पुढे आलं की आम्हाला झाली डोंगरांची सुरुवात, मध्येच रस्ता आणि रस्त्याच्या चारही बाजूला नुसते डोंगर। तर मित्रांनो फायनली आता राजूभाईच्या सासरवाडीमध्ये आमचं आगमन झालेलं आहे। हे एक आपल्या बीड जिल्ह्यातील छोटस चारदरी म्हणून एक गाव आहे आणि या गावात बघण्यासारखे पर्यटन स्थळे सुद्धा भरपूर आहेत। तर मित्रांनो गावातच एक हनुमंताचं मंदिर आहे। या ठिकाणी दर शनिवारी खूप अशी गर्दी होत असते। मग काय मित्रांनो आम्ही दर्शन वगैरे केले, प्रदर्शन घातला आणि तिथंच खुर्चीवर थोड्या वेळ बसलात। तर मित्रांनो या मंदिराच्या पाठीमागेच माऊली महाराजाचं आणि भगवान बाबाचं मंदिर आहे। तर मग मित्रांनो दर्शन झाल्याच्या नंतर राजूभाई मला म्हणले चल जाऊ आता मामाच्या घराकडे। तर मग मित्रांनो गेलो बसलो, चहा पाणी वगैरे पिलो। चहा वगैरे पिणं झालं की बाहेर आल्याच भेटला आम्हाला राजूभाईचे बंधुराज। मग काय मित्रांनो महेश भाऊ चालला होता गावाकडे, राजूभाई म्हणले चला आपण पाणी बघून। तर मित्रांनो तिथून लांब गावाच्या बाहेर आपल्याला काही इथल्या एरियाची नाव माहिती नाही। तो हा जो रस्ता आहे तो डोंगराच्या पायथ्यालाच होता आणि या रस्त्याने आम्ही मोटरसायकल घेऊन चाललो। मग मित्रांनो अजून थोडा आम्ही डोंगराच्या वर आला, तिथून खाली उतरताना आम्हाला कमरा इतकं गवत होतं। तर तुम्हीच बघू शकता किती भारी रोड होता। इथून आम्ही गाडी बंद करून खाली नेलती। मित्रांनो या ठिकाण काय आपल्याला माहिती नव्हतं, या ठिकाणी मी पहिल्या वेळेस चालतो। राजूभाईला म्हणलं तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागे चालतो। खूप बघण्यासारखं निसर्गरम्य परिसर आहे मित्रांनो, तर तुम्ही पण एक वेळेस नक्की पाहून जा हे स्थळ। तर मित्रांनो त्या चारदरीतच आम्हाला संध्याकाळचे 6 वाजले तर निघालात आम्ही गावात। मित्रांनो आम्हाला वडवणीमध्ये यायला अंधार पडला, त्या ठिकाणी चिंचवण रोडच्या राजाचे विसर्जन चालू होतं।
तर मग मित्रांनो वडवणमध्ये आल्यास राजूभाईने मस्त मला रगडा खाऊ घातला आणि नंतर मित्रांनो थेट गावाकडे निघालो. तर मित्रांनो आपला आजचा कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. तर मित्रांनो भेटू आता आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.